राहुल गांधी यांच्या धर्माबद्दल सुद्धा प्रचंड मोठं गुढ आहे. ते कोणत्या धर्माचे याबाबत अनेकांना शंका आहे. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी हे पारशी गृहस्थ होते आणि त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर धर्म परिवर्तन केलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये ते दाखल झालेले आहेत, त्यांचं शुद्धीकरण झालेलं आहे. अशा प्रकारची कोणतीही बातमी कधीही कोणाच्या ऐकिवात नाहीये किंवा कोणाच्या वाचनात सुद्धा नाहीये. राहुल गांधी यांच्या मातोश्री या इटालियन ख्रिस्ती आहेत, त्या आपल्या धर्माचे पालन करतात. राहुल गांधी यांनी जन्मानंतर कधी हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे अशा प्रकारची बातमी सुद्धा कधी कोणी ऐकलेली नाहीये. राहुल गांधी जो दावा करतात की मी दत्तात्रय गोत्रधारी आहे, तशा प्रकारचे कोणतं गोत्र हिंदू धर्मामध्ये अस्तित्वातच नाहीये. त्याच्यामुळे राहुल गांधी हे बोगस हिंदू आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा मुखवटा धारण करून हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र करणारा हा माणूस आहे. हा माणूस शक्तीला संपवण्याची भाषा करतो. जो माणूस हिंदू आहे त्याला हिंदू धर्मामध्ये शक्तीचं महत्व काय हे पुरेपूर ठाऊक असतं. हा माणूस त्या शक्तीशी लढण्याची भाषा करतो. त्याच्यामुळे राहुल गांधी यांचा बोगसपणा अशा प्रकारच्या अनेक विधानांनी याच्यापूर्वी उघड झालेला आहे आणि म्हणूनच अशा माणसाला हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांपासून दूर ठेवण्याची गरज आहे.